नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट बनणारे काकडीचे धिरडे आज आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. तर इथे मी बघा हिरवी काकडी घेतलेली आहे. इथे तुम्ही सफेद काकडी घेतलात तरीही चालेल. आता इथे मी तांदळाचे पीठ घेतले आहे. आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे, रवा, मीठ आणि कोथिंबीर. आता आपण ही काकडी आहे ती सोलून घेऊया. हे बघा सोलून झाली आहे. पुढचा आणि पाठचा देठ आहे तो काढून घेऊया. आणि ही काकडी आपण आता किसणीवरती किसून घेणार आहोत. तर मी सर्व काकडी किसून घेते. तर हे बघा इथे आता सर्व काकडी छान अशी किसून झालेली आहे. आता ही काकडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये मी आता रवा घालते. आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो मी घालते. कोथिंबीर आणि इथे तांदळाचं पीठ घालते. चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये आपण. आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये पाणी घालायचे. हे बघा इथे आता छान असे मिक्स झाले आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि हे चांगले मिक्स करून घेऊया परत. तर हे बघा इथे मी असे हे बॅटर तयार करून घेतले आहे. हे बघा किती घट्ट आहे हे. आता हे आपण 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे. म्हणून हे आता आपण झाकून ठेवूया. तर हे बघा इथे आता 15 ते 20 मिनिटं छान अशी झालेली आहेत. हे बघा रवाही छान असा फुललेला आहे. आता याचे आपण धिरडे घालून घेऊया. इथे मी बघा एक भिडं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे असे नसेल तर तुम्ही पॅनवरती घातलात तरीही चालेल. तर याला मी तेल लावून घेतलेले आहे. आता मी धिरडं घालते. असे गोल करून घ्यायचे आणि वरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. गॅस हा मी मीडियम ठेवलेला आहे. तर मी आता वरती झाकण ठेवते आणि 2 मिनिटं छान अशी वाफ देऊन घेणार आहे. तर हे बघा इथे 2 मिनिटं झाली आहेत. पलटून घेऊया आपण. हे बघा छान असा खरपूस कलर आलेला आहे. दुसऱ्या बाजूने अर्धा ते 1 मिनिट छान असे शेकवून घ्यायचे आहे. हे बघा हे असे छान असे झाले आहे बघा. आता मी या धिरड्याला काढून घेते. आता मी त्याच पॅनवरती अजून मी दुसरं धिरडं घालते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर मी झाकण काढते आणि पलटून घेते. इथे बघा दुसरंही धिरडं तयार आहे. असे मी सर्व धिरडं आहेत ते मी करून घेते. हे बघा मी हे धिरडं काढते आता आणि आपण आता प्लेट सर्व करूया. हे बघा इथे छान असे धिरडे बघा तयार आहेत. या धिरड्यामध्ये आपण सोडाही घातलेला नाही आणि इनोही घातलेला नाही, तरीही जाळीदार असे धिरडे तयार आहे. आणि हे धिरडे मऊ लुसलुशीत हे तुम्ही चटणीबरोबर खा, खूप टेस्टी लागते. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.